नमस्कार मित्रांनो, अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. विशू शुद्धीवर येतो आणि सगळे त्याला भेटायला जातात. तेव्हा अगस्त्य त्याला म्हणतो की विशू, तू आमच्यासाठी आजवर खूप काही केलंयस आणि तू आमच्या मागे नेहमी खंबीरपणे उभ्या राहिलायस. जगाशी कसं लढायचं हे तुझ्याकडून आम्ही शिकलो. तू खरंच फायटर आहेस. विशू, तुला आम्ही काहीही होऊ देणार नाही. आम्ही वाटेल ते करू, पण तुला काहीच होऊ देणार नाही. तुला लवकर बरं करू. तू आमची ताकद आहेस. तू लवकर बरा होणार आहेस आणि आपण सगळे एकत्र घरी जाणार आहोत. दादा विशूला म्हणू लागतात की विशू, तू फक्त सांग, हे तुझ्याबरोबर कोणी केली? तुझी ही अवस्था कोणी केली? मग बघतो त्याच्याकडे. ए बाळा, तू फक्त नावच सांग रे. त्यावर शुभ्रा घाबरून मनात बोलू लागते की नो विशू, तू बोलणार नाहीयेस. विशू मात्र काहीच बोलत नाही. त्यावर शुभ्रा म्हणते की थँक गॉड, तू काहीच बोलला नाही. आता तू लवकर जावर, म्हणजे या सगळ्याचं खापर या श्रीवर फुटेल. त्यावर विशू शुभ्राकडे बोट दाखवतो. जेव्हा शुभ्राला ही गोष्ट समजते, ती पटकन बाजूला होते. शुभ्राच्या मागे श्री उभी असते. त्यावर सगळेजण श्रीकडे बघू लागतात. विशू थोड्या वेळात बेशुद्ध पडतो. विशूची अवस्था पाहून सगळेजण रडायला लागतात. त्यावर दादा म्हणतो की असं आपल्याला खचून जाऊन चालणार नाही. पुढे शुभ्रा म्हणू लागते की बघितलं ना श्री, झालं का आता तुझ्या मनासारखं? तू ना ह्या घराला लागलेलं एक ग्रहण आहेस, ग्रहण. तू जेव्हापासून आमच्या घरात आली ना, तेव्हापासून काही ना काही वाईट घडतंय. तू आमच्या आनंदावर नेहमीच विजन टाकत आलीयस. बघितलं ना तुझ्यामुळे काय झालंय ते. तू का त्या माणसांना आमच्या मागे लावलं होतं? श्री म्हणू लागते की तू माझ्यावर संशय घेतेस, म्हणजे तुला काय म्हणायचं, हे सगळं माझ्यामुळे झालंय? त्यावर शुभ्रा म्हणते की ऑफकोर्स, मग कोणावर संशय घेऊ? मी पुढे बोलते की आता खूप झालं शुभ्रा तुझं, मी आता अजिबात ऐकून घेणार नाही. जरा तारतम्य धरून बोल, नाहीतर मी विसरून जाईल की आजूबाजूला कोण आहे. आता जर पुढे जास्त बोलू लागली तर तुझ्या मी खानकान एक कानाखाली ठेवेल. अगस्त्य उठून बोलतो की श्री, बाद झाला आता. सिच्युएशन काय आणि तुम्ही बोलताय काय? तुम्हाला अक्कल नाही का? त्यावर श्री अगस्त्याला बोलते की तुला हिला बोलायचं सोडून तू मला बोलतोयस. ती तोंडाला येईल ते बोलते आणि तू तिची बाजू घेऊन बोलतोयस. श्री विचारू लागते की काय पुरावे तुमच्याकडे माझ्या विरुद्ध? त्यावर शुभ्रा म्हणते की आहे ना, विशू स्वतः पुरावा आहे. त्याला जेव्हा विचारलं त्यावेळेस त्याने तुझ्याकडे बोट केलं. त्यावर श्री म्हणते की तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं शुभ्रा. आणि तसं पण विशूदादाने माझ्याकडे बोट केलं याचा अर्थ असा नाही की त्यांना तेच म्हणायचं होतं. त्यांना कदाचित दुसरं काही सांगायचं असेल. अगस्त्य म्हणतो ते बरोबर आहे. विशूदादा शुद्धीवर येतील आणि ते ठणठणीत होतील आणि ते स्वतःच सांगतील की काय खरंय आणि काय खोटं आहे ते. श्री आणि शुभ्राचं भांडण जोरात सुरू असतं. त्यावर अगस्त्य म्हणतो की बस, तुमच्या पुढे हात जोडतोय, तुम्ही आता शांत व्हा. त्या डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात की काय गोंधळ लावलाय, हॉस्पिटल आहे हे आणि पेशंटचं डिक्लेरेशन आम्ही देऊ. त्यावर शुभ्रा म्हणते का मग प्लीज डॉक्टर, लवकर तपासा आणि काय ते सांगा. अगस्त्य व श्री जेव्हा घरी येतात त्यावेळेस अगस्त्य रागात असतो. त्यावर श्री म्हणते की अगस्त्य थांब, तू माझं ऐकून का घेत नाहीस? त्यावर अगस्त्य म्हणतो की काय ऐकून घ्यायचं? तू दरवेळेस माझ्या घरच्यांना वाटेल ते बोलायचं आणि तुला मी पाठीशी घालायचं. मी तुला वचन दिलंय म्हणून याचा अर्थ असा होत नाही. अगस्त्य बोलू लागतो की शिरे, खूप मोठी चूक केलीस तू. त्यावर श्री बोलते की हे बघ अगस्त्य, जे काही विशूदादांबरोबर झालंय त्यातलं मला काहीच माहीत नाहीये. अगस्त्य म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या भावाचा जीव जाता जाता वाचला आणि आता तुझ्यामुळेच तो कोमात आहे, कळलं? श्री म्हणू लागते की अगस्त्य, तू सुद्धा असंच बोलायला लागलाय. अरे कमीत कमी तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. मला माहिती होतं ना तो रागावलेला आहे, चिडलेला आहे, मग त्याच्या मागे मागे का गेलीस? त्याला का फोन केलेस आणि का डिस्टर्ब केलं त्याला? मग मला सांग, शेवटची भेटणारी तू कशी काय होतीस ग? त्यावर श्री जोराने ओरडते अगस्त्य. एवढ्यात शुभ्रा तिथे येते आणि म्हणते की सॉरी अगस्त्य, मी नॉक न करताच आत आली, पण कारणही तसंच आहे. माझं असं लक्षात आलंय की आजकाल तू श्रीचं जास्तच ऐकायला लागला. त्यावर श्री म्हणते की शुभ्रा. त्यावर शुभ्रा म्हणते की हे बघ अगस्त्य, मला तुमच्यामध्ये भांडणं नाही लावायचे, पण खरं कारण हेच आहे की श्रीने स्वतःहूनच विशूला फोन केला होता आणि त्याला भेटणारी शेवटची व्यक्ती सुद्धा श्रीच होती. त्यावर श्री म्हणते की झालं सांगून, आता विशूदादाने मला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहे त्या जर मी सगळ्यांना सांगितल्या ना तर तुझ्या गळ्यात नक्कीच फास बसेल. त्यावर शुभ्रा म्हणते की अगस्त्य, तुला खरंच वाटतंय का की श्री खरं बोलतंय ते? त्यावर श्री बोलू लागते की माझ्याकडे अशा माप गोष्टी आहे, माप पुरावे आहे, फक्त मला संधी साधता येत नाहीये म्हणून मी गप्प आहे. तर अगस्त्य बोलतो की श्री बोल ना, आहे का तुझ्यावर कसला पुरावा? असेल तर बोल, जर तू बोलली नाही ना तर तूच दोषी ठरशील. त्यावर श्री म्हणते की अगस्त्य, मी बोलणारच आहे, फक्त मी विशूदादा शुद्धीवर येण्याची वाट बघते आणि मला खात्री आहे की विशूदादा ठणठणीत होतील
आणि मला त्यांचं टेन्शन नाही, कारण हाय अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात. तेवढ्यात पोलीस तिथे येतात आणि शुभ्रा श्रीला घेऊन पोलिसांकडे येते. दादा म्हणतात की आम्ही तुम्हाला कळवणारच होतो, पण घरातलं वातावरण असं असल्यामुळे आम्हाला वेळच मिळाला नाही. दादा विचारतात की गुन्हेगार कोण आहे. त्यावर पोलीस म्हणतात की श्री अगस्त्य निंबाळकर यांच्या विरुद्ध आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यावर कोणी केली हे विचारल्यावरती पोलीस म्हणतात की तुम्हाला त्याच्याशी काय घेणं आहे, सध्या तुम्हाला न्याय मिळणं हे महत्त्वाचं आहे. येऊन म्हणते की बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे आलात. हीच ती मुलगी आहे जिने माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तुम्ही हिला घेऊन जा, आत्ताच्या आत्ता अरेस्ट करा. त्यावर श्री म्हणते की नाही, मी कुठेही जाणार नाही, कारण माझी काहीच चूक नाही. आणि अगस्त्यला म्हणू लागते, अगस्त्य तू तरी काहीतरी बोल. त्यावर शुभ्रा म्हणते की बघितलंच पुन्हा तेच. श्री अगं खरं काय ते सांगून टाक, कंटाळा आलाय आम्हाला तेच तेच ऐकून. त्यावर श्री म्हणते की तुम्ही किती वेळा विचारलं तरी मी तेच सांगणार आहे की मी काहीच केलेलं नाही. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो की एक मिनिट, तुम्ही कोण. त्यावर शुभ्रा म्हणते की मी विशूची वाईफ. दोघींपैकी पोलीस कोण आहे. त्यावर दोघीही शांत होतात. पुढे इन्स्पेक्टर बोलू लागतात की मग आम्हाला ठरवू द्या ना खरा गुन्हेगार कोण आहेत. आणि या ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार आहे ते बघूया उद्याच्या भागात. धन्यवाद.